सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन, सगळ्यांना चांगले मार्क्स पडल्यात HSC मध्ये. आणि ज्यांना पण कमी पडले असतील सो टेन्शनची काही एवढी गरज नाही आहे, कारण की जे पण आपले ऍडमिशन्स ते होतात ते सगळे सीईटीच्या बेसिसवरती होतात आणि अजून टाइम आहे. सो सीईटीचा अभ्यास करा चांगला, त्यामध्ये स्कोर करा चांगला. सो चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले की कोण विचारणार नाही की तुम्हाला HSC ला किती पडले. सो त्या पद्धतीनं करा, सीईटीला चांगला अभ्यास करा. आणि चला तर मग चालू करूया. आज आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टॉपिक घेणार आहे. आणि काय करतोय आपण की जे सिंपल टॉपिक आहेत सगळे ते सगळे आपण पहिला संपून घेणार आहे, त्यानंतर जे हार्ड टॉपिक्स आहेत त्यामध्ये हात घालणार आहे. कारण की पटकन हे संपून घेऊया टॉपिक्स, त्यामुळे काय राहतं एक जास्त नंबर ऑफ चॅप्टर्स झाले दिवसाची पॉझिटिव्हिटी राहते जरा. त्यामुळं जे पण सिंपल आहे पहिला संपून टाकूया सगळे. आणि कसं असतं यांना जास्त यांचं पण वेटेज तेवढंच आहे, म्हणजे 2 क्वेश्चन्स येणार तो 4 मार्काचं वेटेज यायला पण. सो आणि दुसरे मोठे चॅप्टर्स आहेत त्यांना पण तेवढंच कमी जास्त वेटेज असतं. सो हे जे हातातले मार्क आहेत ते आपल्याला घालवायचे नाही आहेत. हे असून दे, नंतर बायनॉमियल पण यानंतर लगेच आजच घेणार आहे. बायनॉमियल पण घेऊन टाकूया आजच. आणि सो सिंपल आहेत ते चॅप्टर्स सगळे संपून घेऊया. आणि हा टॉपिक तर खूप सोपा आहे, म्हणजे याच्यातले मार्क तर चुकून सुद्धा घालवायचे नाही आहेत. आणि खूप सोपा टॉपिक आहे. आणि जो मेन पार्ट होता तो पण डिलीट केलाय, म्हणजे समजा जो पण अवघड होता तो डिलीट केलाय, त्यामुळं जेवढा राहिलाय तो खूप सोपा पार्ट आहे. आणि बघून घेऊयात. खूप थेअरी छोटे आहे आणि याची फक्त एमसीक्यू प्रॅक्टिस करणार आहे. म्हणजे मी जेव्हा थेअरी सगळी सांगून होईल तेव्हा एमसीक्यू पण सॉल्व्ह करूया आपण. तर चालू करूया. पहिला तर बघूया प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय असतो. ओके, तर रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तर कोणता पण एक्सपेरिमेंट करूया. म्हणजे एखादा कॉइन घेतला आणि तो टॉस केला समजा. सो हा एक झाला एक्सपेरिमेंट, किंवा 2 कॉइन एकत्र घेतले आणि दोन्ही पण टॉस केले एकाच वेळी. सो या पद्धतीच्यांना एक्सपेरिमेंट म्हणतात. किंवा डाईस घ्या, 5चा डाईस घ्या आणि एकदम थ्रो करा. सो हे असतात तेच रॅन्डम एक्सपेरिमेंट असतात. सो यांचं आपल्याला काय बघायचं आहे, तर पहिला बघून घेऊया की यांचे सॅम्पल स्पेस काय असतात. ओके, तर सिंपल एक एक्झाम्पलसाठी घेऊया की 2 कॉइन आहेत आणि ते एकाच वेळी टॉस केल्यात. सो 2 कॉइन एका वेळी टॉस केल्यावर काय होणार आहे, एक तर पहिल्या कॉइनवरती हेड आणि दुसऱ्या कॉइनवरती पण हेड येऊ शकतं. किंवा काय होऊ शकतं की पहिल्या कॉइनवरती हेड दुसऱ्यावरती टेल येईल, किंवा दुसऱ्यावरती हेड येईल आणि पहिल्यावरती टेल येईल, किंवा दोन्हीकडे पण टेल येईल. सो हे 4 प्रोबेबिलिटीज आहेत, आपल्याला त्यांच्याविषयीच बघायचं आहे. ओके, तर पहिला काय घेऊया, 2 कॉइन्स टॉस करणार आहे आपण. ओके ओके 2 कॉइन्स सिंपल जाते. सो 2 कॉइन्सचं घेऊया एक्झाम्पल. सो 2 कॉइन्स टॉस केल्यावर काय प्रोबॅबिलिटीज भेटणार आहेत आपल्याला, सॅम्पल स्पेस जे पण हे एक्सपेरिमेंट असतात आणि त्यांचे जे आउटकम्स असतात त्यांचा सगळ्यांचा सेटला आपण काय म्हणतो सॅम्पल स्पेस. काय काय होणार आहे यामध्ये, एक तर दोन्ही पण हेड्स असू शकतात. एच लिहितो आपण हेड्सला, टेल्स ला टी लिहितो. सो काय होऊ शकतं, दोन्हीला पण हेड्स येऊ शकतं. किंवा काय होऊ शकतं, पहिल्याला हेड दुसऱ्याला टेल, किंवा पहिल्याला टेल आणि दुसऱ्याला हेड, किंवा दोन्ही पण टेल. ओके, सो या पद्धतीने आपल्याला सॅम्पल स्पेस भेटतो की ह्याच्या पलीकडे काय होणार नाहीये, एवढंच होणार आहे. म्हणजे एक तर हेड येईल, हेड टेल येईल, टेल हेड येईल, किंवा टेल टेल. सो या पद्धतीचा हा पूर्ण सेट असतो आउटकमचा, त्याला आपण म्हणणार आहे सॅम्पल स्पेस. ओके, सो आपल्याला पुढे काय बघायचं, आपल्याला बघायचं रॅन्डम व्हेरिएबल काय असतो. ओके, रॅन्डम व्हेरिएबल. सो रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय, की एक कंडिशन देणार आहे तुम्हाला, की म्हणजे तुम्हाला कशाच्या प्रोबॅबिलिटीज वरती वर्क करायचं आहे, किंवा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल कशाच्या अकॉर्डिंग बनवायचं आहे. सो यासाठी एक कंडिशन दिली जाते आणि ते आपण फक्त कंडिशनचा विचार करायचा आहे, बाकीचा विचार नाही करायचा. म्हणजे आता जर समजा मी एक कंडिशन दिली तुम्हाला की नंबर ऑफ हेड्स. ओके, नंबर ऑफ हेड्स म्हणजे आपल्याला विचार करताना फक्त हेड्सचा विचार करायचा आहे. म्हणजे टेल्स किती जरी आले तर आपल्याला त्याचा विचार करायचा नाही, आपल्याला विचार करायचा आहे फक्त हेड्सचा. कारण की आपल्याला कंडिशन काय दिली, नंबर ऑफ हेड्स. आता रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय असतं, ह्याच्या व्हॅल्यूज असतात. म्हणजे रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज असतात काहीतरी. ओके, तर आपल्याला कंडिशन काय, नंबर ऑफ हेड्स. आता आपल्याला प्रत्येक सॅम्पल स्पेसच्या ह्याच्यामध्ये बघायचं आहे की नंबर ऑफ हेड्स किती आहेत. आता इथे जर बघितला तर तुम्हाला दोन भेटेल की 2 हेड्स आहेत इथे. इथे किती हेड्स आहेत, तर 1 आहे, तिथे 1 आहे आणि इथं 0 आहे, कारण दोन्ही टेल्स. सो हे झाले असतात, या असतात रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज. आता आपण 2 वेळा 1 आले म्हणून एकदाच लिहिणार आहे त्याच्याबद्दल. सो 0 1 2. ओके, सो या झाल्या रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज. म्हणजे एक तर नंबर ऑफ हेड्स 0 वेळा येईल, नाहीतर 1 वेळा येईल, नाहीतर 2 टाइम्स. ओके, सो 0 टाइम्स, 1 टाइम आणि 2 टाइम्स. या पलीकडे जाऊन येणार नाही, की म्हणजे 3 येणार नाहीये तुमचं, की का कॉइनच 2 टॉस केले की 3 येऊ शकत नाही. ओके, सो नंबर ऑफ हेड्स एक तर 0 म्हणजे
0 वेळा येईल, नाहीतर 1 वेळा, नाहीतर 2. सो या पद्धतीनं हे झालं रॅन्डम व्हेरिएबल. सो आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं. ओके, ओके. सो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये काय करणार आहे, एक तर हे सगळे पहिला आपण रॅन्डम व्हेरिएबल्स एका चार्ट मध्ये लिहून घेणार असे. ओके, आता जर हे एक्स आहे त्याला आपण इथे इंडिकेट करतो एक्स आहे. ओके, म्हणजे एक्स मध्ये आय म्हणजे काय असेल, किती नंबरचा तो नंबर असेल. त्यानंतर काय काय येणार आहे, इथं 0 येऊ शकतं, 1 आणि 2. 3 येणार नाहीये किंवा निगेटिव्ह पण आता यामध्ये तर येणार नाहीये. सो इथे काय काय येऊ शकतं, 0, 1 आणि 2. आता आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे, तर याच्यामध्ये पीआय म्हणजे काय आहे, प्रोबॅबिलिटी बघायची आहे की म्हणजे 0 येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. म्हणजे जे टोटल सॅम्पल स्पेस आहे ते 0 किती टाइम्स येणार आहे. त्यानंतर 1 येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, 2 येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे माहिती आहे आपण, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं. आता एखाद्या इव्हेंटची जर प्रोबॅबिलिटी काढतोय तर आपण काय करतो, नंबर ऑफ दॅट इव्हेंट अपॉन नंबर ऑफ सॅम्पल्स. ओके, या पद्धतीने आपण बघितले सेट्स मध्ये ते कसं फाइंड करतो. यामध्ये पण सेम त्याच पद्धतीने फाइंड करायचं आहे. आता जर बघितला 0, तर 0 किती वेळा येते, इथं 0 जर सगळीकडे बघितला 0 हेड्स एकदाच येतात. जेव्हा दोन्ही पण टेल्स असणार आहेत तेव्हा 0 हेड्स असणार आहेत. सो असे किती वेळा घडते, तर एकदाच घडते. ओके, सो एकच कंडिशन अशी आहे की ज्यावेळी 0 हेड्स असतील. ओके, आणि आपण ह्याला डिवाइड कितीनं करणार आहे, तर 4 का, कारण की आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे, 4. म्हणजे याचा अर्थ काय सिम्पली की म्हणजे 4 पैकी एकदाच असं होऊ शकतं. 4 कंडिशन्स आहेत, त्या 4 कंडिशन पैकी एक कंडिशन अशी आहे की जिथं 0 नंबर असणार आहे हेड्स. ओके, सो 1 किती वेळा येणार आहे, तर 1 इथं बघू शकतो आपण 2 टाइम्स आले. सो 2/4. त्यानंतर 2 किती टाइम्स आले, तर 2 पण एकदाच आले. सो 1/4. आता इथं तुम्ही 1/2 पण लिहू शकता आणि 2 पण सिम्पली आहे तसं ठेवत जावं, कारण की नंतर समेशन ते करायला इझी जाते. त्यामुळे आहे तेच ठेवत जावा, जास्त चेंजेस करत बसायचे आहेत आपल्याला. ओके, सो हे झालं, हा तुमचा झाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. यामध्ये काय केलं आपण, पहिला तर रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज दिल्या आणि त्यानंतर त्याची प्रोबॅबिलिटीज दिली. ओके, सो हा सिम्पली तयार झाला तुमचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. आता आपल्याला फाइंड करायचं आहे की हा टेबल पीएमएफ आहे का नाही, म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे की नाही. सो इथे पीएमएफ. ओके, सो फाइंड करायचं आपल्याला पीएमएफ आहे की नाही. सो पीएमएफच्या फक्त 2 कंडिशन्स आहेत बेसिकली. एक तर पीआय इज लेस दॅन इक्वल टू 0, सॉरी ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. सो याचा अर्थ काय की म्हणजे प्रत्येक प्रोबॅबिलिटी ही 0 किंवा 0 पेक्षाही ग्रेटर असली पाहिजे आणि निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी नसली पाहिजे. कारण की लॉजिकली एक थिंक करा की म्हणजे कोणती प्रोबॅबिलिटी कधी निगेटिव्ह असू शकत नाही, कायम ती 0 पेक्षा ग्रेटरच असणार आहे. ओके, जर आता तुम्ही इथं बघितला तर काय प्रोबॅबिलिटी 1/4, 2/4, 1/4. सो ही 0 पेक्षा ग्रेटर आहे. ओके, सो ही कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. प्रत्येक वेळी आपण प्रोबॅबिलिटी एक टेबल चार्ट तयार केल्यावर हे कंडिशन सॅटिस्फाय करतात का नाही बघायचे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स पण या पद्धतीचे विचारतात, एक चार्ट देतील, टेबल देतील आणि विचारतील की हा पीएमएफ आहे की नाही होता. तेव्हा 2 कंडिशन्स वापरायचे आहेत. पहिली तर ही झाली आपल्याला. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे समेशन ऑफ पीआय इज इक्वल टू 1. ओके, समेशन म्हणजे काय, प्रत्येक इथे असणाऱ्यांची समेशन करायची, ती 1 एवढी असेल पाहिजे. आता इथे असेल आय इज इक्वल टू 1 to n. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही आय 1 एवढा घ्याल, 1 घ्याल पाहिजे आणि त्यानंतर n पर्यंत घ्याल. n म्हणजे काय, किती नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स असणार आहेत तेवढे. तर प्रत्येकांची बेरीज केल्यानंतर, प्रत्येकांचे समेशन केल्यानंतर तुम्हाला 1 भेटायला पाहिजे. कारण की एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कधी 1 पेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणजे 1 म्हणजे समजा जर 100%, तर 100%पेक्षा तर जास्त असणार नाहीये प्रोबॅबिलिटी. सो 1 येणार आहे समेशन. ओके, आता जर इथं जरी तुम्ही सगळ्यांची समेशन केला तर काय होईल, 1 + 2 + 1 4/4 होईल. ओके, सो यांची समेशन 1 येईल. म्हणजे जर 2 कंडिशन या सॅटिस्फाय करत असेल की पीआय इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 आणि दुसरी कंडिशन की समेशन ऑफ ऑल पीआय इज इक्वल टू 1, या 2 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर हा पीएमएफ आहे, नाहीतर नाही. म्हणजे जर समजा इथे मी निगेटिव्ह लिहिलं. ओके, जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला असे असेल की प्रोबॅबिलिटी तर -2/4, तर हा पीएमएफ आहे का, तर हा पीएमएफ होणार नाही. सो सिम्पली या पद्धतीने असेल. किंवा जर समजा
इथे जर इथे पण 2/4 आहे, तर यांची समेशन किती येईल तर 5/4 येईल. आणि 5/4 चालणार नाहीये, 1 पेक्षा ग्रेटर होत चालले, आपल्याला समेशन जर 1 पाहिजे. सो या पद्धतीनं क्वेश्चन्स असतात PMF वरती. आता पुढचे हे कळालं असेल सगळ्यांना. अजून एक तीन पॉईंट साठीचं घेऊन बघूया किंवा डायस साठीचं घेऊन बघूया. त्याच्या आधी आपण लास्टच पॉईंट्स आहेत, 3च पॉईंट्स आहेत. एक तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय आहे, म्हणजे मीन काय किंवा व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन, हे 3च पॉईंट्स आहेत. आपल्याला सगळे याच्यावरतीच क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर 2 पॉईंट्सचा अनेकदा आपण चार्ट घेऊन इथं काढून घेऊ. काय असणार आहे, HH, HT, TH आणि TD. ओके, सो यांचा आपण चार्ट कसं केला आहे. इथं काय येणार व्हॅल्यू 0, 1, 2. ओके, सो नंतर इथं 1/4, 2/4, 1/4. सो हा झाला आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. आता आपल्याला काय बघायचं आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय आहे, इथे लिहून घेऊया. एक्सपेक्टेड व्हॅल्यूलाच आपण मीन म्हणतो, जे आपण फाइंड केलं बघा स्टॅटिस्टिक्स मध्ये त्यांनी फाइंड करायचं. सो त्या पद्धतीनं इथे मीन आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॅरियन्स काय, आणि नंतर बघायचं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय. ओके, सो हे 3च फाइंड करायचे आपल्याला, एक तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू, नंतर व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि एवढं झाल्यानंतर आपला टॉपिक संपला. सो एवढाच आहे टॉपिक. त्यानंतर पहिला बघूया की एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय असणार. ओके, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा सिंपल फॉर्म्युला आहे समेशन ऑफ 1 to n असेल आणि ऑल xi pi. xi pi म्हणजे काय, हे xi हे pi यांचे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलास आणि सगळ्यांचे समेशन केला तर तुम्हाला डायरेक्टली एक्सपेक्टेड व्हॅल्यू भेटणार. म्हणजे कसं, आता जर हा तुमचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे, तुम्हाला काय करायचं आहे, या 0ला इथे मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर या 1ला इथे खाली मल्टिप्लाय. सो असे तुमचे n टाइम्स जरी असले तर त्या पद्धतीने मल्टिप्लाय करायचं आणि सगळ्यांची समेशन करायची. आता जर इथे बघितलं तर आपल्याला फाइंड करण्यासाठी काय करायला लागणार, 0 into 1/4 प्लस 1 into 2/4 प्लस 2 into 1/4. ओके, जर हे तुम्ही सॉल्व्ह केला तर काय भेटेल तुम्हाला, इथे 2/4 येईल आणि इथे पण 1/2 येईल. ओके, सो या पद्धतीने जर केला तर तुम्हाला किती भेटेल, आन्सर 1 भेटेल. ओके, आन्सर किती भेटणार आहे तुम्हाला, 1. तर सॉरी इथं आता असं काही नाहीये की प्रत्येक वेळी 1च भेटेल, असं घडून येतं की कधी कधी 1 भेटतं. सो अशी काही कंडिशन नाही की यांची एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय 1च आहे पाहिजे, ते चेंजेस होत जाते. सो इथे 1 आलेली. सो या पद्धतीनं फाइंड करायचं आहे, काय करायचं आहे, xi into pi आणि त्यांचे सगळ्यांचे समेशन केल्यावर तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू भेटणार आहे. आता व्हॅरियन्स काय बघूया. व्हॅरियन्स काय तर ax² मायनस ओके, सो आता EX काय आहे तर पहिला यालाच आपण EX म्हणतो. ओके, सो जी एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे त्याला आपण या पद्धतीने इंडिकेट करतो E आणि ब्रॅकेटमध्ये x म्हणजे काय तर रँडम व्हेरिएबल आहे. ओके, सो या पद्धतीने आपण इंडिकेट करतो. आता इथे जर बघितला तुम्ही, सो इथे बघितला तर इथं काय EX आहे. EX म्हणजे हाच आहे, तो हाच आहे, म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आहे, हा मीनच आहे EX. सो इथं आपण डायरेक्ट या इक्वेशन या ह्याच्यासाठी तर व्हॅल्यू इनपुट करू शकतो. इथे 1 लिहिले आणि 1चा स्क्वेअर घेणार आहे, पण हा EX² आहे. जर नीट लक्ष देऊन बघितला तर हा E आणि x चा स्क्वेअरचा हे काढायचा आहे आपल्याला, आणि इथं फक्त EX होता. सो इथं फाइंड करताना कसं करायचं आहे ते बघून घेऊया आपण. आता जर इथं आपण पहिला टेबल तयार करताना या पद्धतीचा करून घेऊया. जो पण तुमचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल देतील त्याला या पद्धतीने करून घ्यायचं. एक तर पहिला xi आणि pi काढून घेऊया. ओके, xi आणि pi. आता xi तर काय येणार आहे, xi pi माहिती आपल्याला 0, इथे किती झालं 2/4 आणि इथं पण 2/4. ओके, सो या पद्धतीनं xi pi आला जो आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू मध्ये वापरला. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे xi². xi² म्हणजे काय, xi आहे त्याचा फक्त स्क्वेअर घ्यायचा आहे. 0चा स्क्वेअर 0 येईल, 1चा 1 येईल, 2चा 4 येईल. ओके,
सो आता आपल्याला काय सांगितलंय, आता आपल्याला फाइंड करायचं आहे xi स्क्वेअर पी किंवा पी आय एक्स आय स्क्वेअर लिहू शकता. सो इथे फाइंड काय करायचं आहे, एक्स आय स्क्वेअर पी आय म्हणजे याला याला याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण एक्स आय पी आय साठी काय केलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. सो सिम्पली त्याच पद्धतीनं पी आयचं मल्टिप्लिकेशन आपल्याला एक्स आय स्क्वेअर सोबत करायचं आहे. सो यांचे आणि याचे मल्टिप्लिकेशन केल्यावर किती भेटणार आहे तुम्हाला, 1/4 इंटू 0 केल्यावर 0 भेटणार आहे. नंतर 2/4 इंटू 1 केला तर 2/4 भेटेल आणि 1/4 इंटू 4 केला तर 1 भेटेल. ओके, सो सिंपल आहे. पी आय एक्स आय स्क्वेअर या पद्धतीनं फाइंड करायचं आहे आपल्याला. पहिला तर एक्स आय स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची, एक्सचा स्क्वेअर केल्यावर तुम्हाला एक्स आय स्क्वेअरची व्हॅल्यू भेटणार आहे आणि सो सिम्पली त्याला पी आय मध्ये मल्टिप्लिकेशन केल्यावर तुम्हाला एक्स आय पी आय स्क्वेअर भेटेल. सो यांचं काय करायचं, यांची आपल्याला समेशन घ्यायचे. सो समेशन किती येईल याची, तर इथं हाफ होईल याचे. सो हाफ झाल्यानंतर इथं 3/2. ओके, सो या पद्धतीची यांची समेशन येईल. ही समेशन आपण पुट करायची याच्यामध्ये, तर याची आपण ते पुट केली तर 3/2 येईल. याचा स्क्वेअर नाही आहे, हा एक्स चा स्क्वेअर आहे. या जर ब्रॅकेट साठी बघितला हा एक्स चा स्क्वेअर आहे, याचा ई सोबत काही संबंध नाही आहे. आणि इथे काय आहे तर एक्स चा स्क्वेअर आहे. एक्स म्हणजे काय होतं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू. इथं आपण एक्स चा स्क्वेअर घेतो आणि इथं एक्स चा स्क्वेअर घेतो मग त्याची एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढतो. ओके, सो हे जर सॉल्व्ह केला तुम्ही तर तुम्हाला काय भेटणार आहे, ओके 1/2. ओके, सो या पद्धतीनं व्हॅरियन्स फाइंड करायचा आहे. आता पुढे स्टँडर्ड डेव्हिएशन. व्हॅरियन्सला अनेक सिम्बॉल आहे, म्हणजे ते म्हणजे या पद्धतीनं सिग्मा स्क्वेअर. ओके, हे असतं सिग्मा, त्याचा स्क्वेअर. हे आपण व्हॅरियन्स साठी दाखवतो किंवा व्हॅर पण लिहितो आपण. थर्ड फाइंड करायचं आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, सो स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय असतं, सो सिम्पली से स्क्वेअर रूट असतं व्हॅरियन्स. ओके, व्हॅरियन्सचं स्क्वेअर रूट म्हणजेच काय, सिग्मा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट. ओके ओके, म्हणजेच काय असणार आहे, ते सिग्मा असणार आहे. समजा या पद्धतीनं सिम्पली लक्षात ठेवा, सिग्मा म्हणजेच स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. म्हणजे इथं आपल्याला व्हॅरियन्सची व्हॅल्यू काय भेटली 1/2, तर हे असेल 1/√2 म्हणजेच 1/√2 येईल. म्हणजेच काय, एक रिलेशन लक्षात ठेवा, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे रूट मध्ये व्हॅरियन्स. ओके, म्हणजे जर स्टँडर्ड डेव्हिएशनचा तुम्ही स्क्वेअर केला तर तुम्हाला व्हॅरियन्स भेटणार आहे. सो सिम्पली आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एक तर पहिला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ती आपल्याला एक्स आय आणि पी आयचं मल्टिप्लिकेशन केल्यावर भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला एक्स आय स्क्वेअर फाइंड करून घ्यायचा आणि एक्स आय स्क्वेअर नंतर जर तुम्ही त्याला पी आय ला मल्टिप्लाय केला तर तुम्हाला पी आय एक्स आय स्क्वेअर भेटणार आहे. आणि मग ते या पद्धतीचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लक्षात ठेवून घ्या, ई एक्स चा स्क्वेअर मायनस ई एक्स स्क्वेअर. ओके, यांचं जिथं स्क्वेअर्स आहेत ते व्हॅल्यू नीट लक्षात ठेवा. हा आहे तो मीन आहे आणि हा आपल्याला फाइंड करायचा आहे. हा फाइंड केल्यानंतर यांच्यामध्ये सो सिम्पली सॉल्व्ह केला तुम्हाला व्हॅरियन्स भेटणार आहे आणि व्हॅरियन्सचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन भेटणार आहे. ओके, सो यानंतर आपण आणि एक एक्झाम्पल घेऊ, ते म्हणजे काय सिम्पली तर या पद्धतीचं घेऊ की मोठे घेऊ जरा, तर 3 कॉइन टॉस केल्यावर घेऊ. ओके, तर आता बघा की 3 कॉइन्स घेऊन बघा. आता 3 कॉइन्सच्या आपण प्रोबॅबिलिटीज म्हणजे आउटकम्स कसे फाइंड करतो, तर सिंपल स्टेप असते त्याला की पहिला तर 4 एच लिहून घेतो, त्यानंतर 4 टी, त्यानंतर 2 एच आणि 2 टी. सो त्या पद्धतीनं नंतर 1 एच 1 टी. सो हे आपण आणि कशात केलं तर मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये सेम आपण याच पद्धतीने करत होतो. तिथं ट्रू आणि फॉल्स करायचो. सो याच पद्धतीनं इथं पण करायचं आहे, एच आणि टीचं करायचं आहे. सो सिम्पली आता कळतं कसं की इथं पण फॉर्म्युला सेम असतो, म्हणजे 2n फॉर्म्युला असणार आहे. म्हणजे जर 2 कॉइन्स, इथं किती पॉसिबिलिटीज आहेत, एक तर हेड्स आहे नाहीतर ट्रू टेल्स आहे. ओके, सो 2 प्रोबॅबिलिटी आहेत आणि कॉइन किती टॉस करणार आहेत आपण इथे 3 कॉइन टॉस करणार आहे. ओके, सो 3 कॉइन टॉस करणार आहे म्हणजे 2 चा क्यूब तर 8, म्हणजे 8 आउटकम येणार आहे. आता मगाशी आपण घेतलेलं, सो जेव्हा 2 कॉइन टॉस करत होतो तर 2 इथं आलं असतं मगाशी 4. सो या पद्धतीनं जर तुम्ही 4 कॉइन टॉस केला तर 16 येईल. सो या पद्धतीनं होत जातं. सो 8 आहे तर या पद्धतीने लिहून घ्यायचं. ओके, सो यामध्ये आता आपण कंडिशन काय घेणार आहे, आपल्याला एक स्टँडर्ड व्हेरिएबल साठी कंडिशन घ्यावी लागते. सो ती कंडिशन घेऊया आपण यावेळी नंबर ऑफ टेल्स घेऊ. ओके, सो नंबर ऑफ टेल्स घेतले. आता इथे नंबर ऑफ टेल्स बघा, इथे किती आहेत, 0. ओके, सो इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आणि 3.
म्हणजे काय काय असणार आहे, रॅन्डम व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू एक तर 0 असेल, 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल. ओके, सो सिम्पली आपण इथे लिहून घेऊया व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या असणार आहेत. 1 पहिला 0 असेल, 0, 1, 2 आणि 3. यानुसार आपल्याला काय करायचं, तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं. सो सिम्पली या पद्धतीने तयार करून घेऊया आपण. इथे xi कोणते असणार आहेत, 0, 1, 2, 3. आणि इथं आपण प्रोबॅबिलिटी लिहायची. पहिला आपण फाइंड करूया की 0 येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. सो 0 किती वेळा आलाय, एक वेळा आलाय. सो सिम्पली 1 आणि टोटल व्हॅल्यूज किती आहेत त्या सगळ्या मिळून 8. सो 1/8. नंतर 1 किती वेळा आलाय, 1 बघितला 3 टाइम्स आलाय. सो 3/8. ओके, त्यानंतर 2 बघितला तर 2 पण 3 टाइम्स आलाय. सो इथे पण 3/8. आणि त्यानंतर राहिलेलं 3 किती वेळा आले तर 1 टाइम आलाय. सो 1/8. सो या पद्धतीने हा तयार झाला आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. तर राईट आहे का चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पीएमएफ काढायचं आहे. पीएमएफ ची कंडिशन काय आहे, तर पहिला तर ऑल प्रोबॅबिलिटीचा ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तर आता इथे जर बघितला तर सगळे पॉझिटिव्ह आहेत. ओके, तर पहिली कंडिशन तर झाली सॅटिस्फाय. त्यानंतर काय की यांची समेशन सगळ्यांची 1 यायला पाहिजे. आता जर इथे समेशन केली तर 1 + 3 + 3 + 1 8 येईल. 8/8 म्हणजे किती होईल, 1. सो दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय म्हणजे आपला चार्ट आहे तो बरोबर आहे. त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, याचे सेम त्याच पद्धतीनं एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करूया आपण. म्हणजे EX फाइंड करू, त्यानंतर व्हॅरियन्स फाइंड करू आणि त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन घेऊया. EX म्हणजे काय, सिम्पली आपल्याला इथे 3 ब्लॉक्स वाढवावे लागतील. सो EX म्हणजे काय, तर सिम्पली मध्ये इथे एक्स, तर इथं काय करायचं आपल्याला, XI PI किंवा PI XI घेऊ पण. सो PI XI. सो PI XI म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन फाइंड करायचं आहे. याचा फॉर्म्युला तो आहे की PI XI. ओके, सो सिम्पली फाइंड करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, समेशन करायचं आहे. यांचं समेशन येईल 0, यांचे समेशन आहे ते 3/8 येईल, याचे समेशन येईल 6/8 आणि याचे येईल 3/8. ओके, 3/8. सो या पद्धतीने यांचं समेशन केल्यावर तुम्हाला किती भेटणार आहे, 12/8 म्हणजे 4/3. सॉरी 3/2 येईल. ओके, सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय मिळालेली आपल्याला, 3/2. सो हे खूप सिंपल आहे. सो या पद्धतीचे क्वेश्चन्स येतात, खूप काही डिफिकल्ट येणार नाही आहे. सो जरा फिरवून विचारते, बाकी सेम सगळेच असणार. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे लक्षात ठेवा मीन असतं ते. त्यानंतर व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, EX² - EX². सो आता आपल्याकडे EX तर आहे, इथं व्हॅल्यू टाकून घेऊया 3/2 चा स्क्वेअर. ओके, सो आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, त्यानंतर XI² फाइंड करायचं. फाइंड म्हणजे इथं डायरेक्ट घ्यायचा. XI किती आहे इथं, 0, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा 9. ओके, सो त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर PI XI². सो हा झाला PI. इथे आहे XI², मल्टिप्लिकेशन करा, इथे 0 येईल, त्यानंतर इथे 3/8 येईल, त्यानंतर इथं 12/8 येईल आणि इथे 9/8. सो समेशन केल्यानंतर किती भेटणार आहे, 24/8 म्हणजेच किती येणार, 3 येणार. ओके, सो 3 येईल, इथे 3 येणार आहे. त्यानंतर बघितला तर काय येईल पुढे, इथे 9/4 होईल आणि हे जर फाइंड केला सो 3/4 भेटेल. ओके, सो इथे भेटणार आहे 3/4. तर व्हॅरियन्स आपला झाला 3/4. त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. सो स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिम्पली काय आहे, स्क्वेअर रूट आहे ह्याचा. सो 3/4 याचा जर सॉल्व्ह केला तर √3/2. सो या पद्धतीने आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायचं. सो हाच एवढा सगळा जर पार्ट काय असेल, सो सिम्पली सगळा चॅप्टर कळालेला आहे. आता जर आपण PYQs घेऊया किंवा क्वेश्चन्स घेऊया वेगवेगळे कसे एक्झामला विचारले जातात, तर हा इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल. खूप सिंपल पार्ट आहे आणि याच्या पलीकडे जाऊन काय विचारणार नाही आहे. एकतर हे विचारतील किंवा बघूया आपण क्वेश्चन्स मध्ये आणि कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतात आणि सिंपल असतात खूप, तर घेऊया ते. ओके, तर पहिला क्वेश्चन घेतलेला आहे. यामध्ये काय केलंय, पहिला एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलाय आणि त्यावरून आपल्याला कळायला सांगितले काय फाइंड, तर प्रोबॅबिलिटी ऑफ x = 1. तर आता हे x = 1 काय, तर
रॅन्डम व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू 1 कधी असते, आता इथं जर बघितलं तर इथं 1 आहे. सो जेव्हा x 1 असणार आहे तेव्हाची प्रोबॅबिलिटी विचारा. सो ही प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, 2k असणार आहे. सो ऑप्शन्स मध्ये काय डायरेक्ट 2k नसणार आहे, त्यासाठी आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायला लागणार आहे. सो आता व्हॅल्यू कशी फाइंड करायची, आणि हा क्वेश्चन या टाइपचे खूप वेळा विचारले किंवा बोर्डला पण आपण या टाइपचे खूप सॉल्व्ह केले. सो त्याच पद्धतीनं सिम्पली आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, त्या पद्धतीनं किंवा रूल माहिती आहे की यांच्या सगळ्यांची समेशन केली तर किती येते, 1 येते. सो सिम्पली त्या पद्धतीनं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. म्हणजे काय येणार आहे, 0.1 प्लस के प्लस 0.2 प्लस 2k प्लस 0.3 प्लस k इज इक्वल टू 1 येणार. त्यानंतर पुढे जाऊन काय होईल, यांची समेशन केली तर आपल्याला 0.6 भेटेल आणि यांनी 4k. सो 1 4k इज इक्वल टू जर केले 0.4 आणि k ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 0.1. सो k ची व्हॅल्यू 0.1 भेटल्या. आपल्याला फाइंड करायचा आहे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1. तर x इज इक्वल टू 1 ची किती आहे, 2k, आणि k ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 0.1. सो सिम्पली मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला किती भेटेल, 0.2. हे असेल तुमचे आन्सर. सो या पद्धतीचं खूप सिंपल क्वेश्चन्स असतात. सो आणि काय करायचं आपल्याला, सो सगळ्यात पहिला प्रोबॅबिलिटी आहे तशी फाइंड करून घ्यायची. आता म्हणजे इथे एखादा जर व्हेरिएबल दिला, k दिला, a दिला, सो या टाइपचे व्हेरिएबल दिले तर प्रत्येकात त्या व्हेरिएबलची पहिला व्हॅल्यू फाइंड करून घ्या, जशी आपण इथे केली, k ची व्हॅल्यू फाइंड केली. त्यानंतर याच पद्धतीचे क्वेश्चन विचारतील. जर आता इथे ऍडिशनल काय विचारू शकतात की असंच समजा जर p ऑफ x इज इक्वल टू 3 विचारलं असतं, 3 विचारलं असतं. आता इथं किती आहे, k. ओके, सो k ची व्हॅल्यू किती आहे, 0.1. सो या पद्धतीने आलं असतं. कधी कधी इथं रेंज विचारतात. रेंज म्हणजे कसं आहे, आता प्रोबॅबिलिटी ऑफ समजा -2 और ग्रेटर दॅन इक्वल टू, इथे x असेल 3 असेल समजा, 3 नको इथं 1 घेऊया. सो या पद्धतीने समजा की काय सांगितले, -2 च्या ग्रेटर असणार आहे x आणि लेस दॅन सॉरी इथं कंडिशन या पद्धतीने. सो लेस दॅन 1. सो यामध्ये काय काय इन्क्लूड होणार आहे बघा, एक तर -2 पेक्षा ग्रेटर आहे x. सो -2 पण इन्क्लूड होणार आहे कारण की ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. सो -2 पण इन्क्लूड होईल. त्यानंतर -1 इन्क्लूड होणार आहे. त्यानंतर काय इन्क्लूड होणार आहे, तर 0 इन्क्लूड होणार आहे, 1 इन्क्लूड होणार आहे. तर आता 1 इन्क्लूड होणार आहे का बघा, कारण की आपल्याला दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करायचे. सो इथं 1 च्या लेस असायला पाहिजे. ओके, सो जेव्हा लेस दॅन 1 असतात, सो 1 आपण धरणार आहे का, तर धरणार नाही का. जर इथं लेस दॅन इक्वल टू 1 असतं तर 1 ला पण आपण कन्सिडर केलं असतं, कारण इथं काय सांगितलंय फक्त लेस दॅन 1, तर आपण 1 ला कन्सिडर करणार नाही. तर याचा सिम्पली अर्थ काय या स्टेटमेंटचा, तर प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू -2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू -1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0. कारण की 1 पेक्षा आपल्याला छोटा पाहिजे म्हणजे यांच्या तिघांची जर प्रोबॅबिलिटीचे समेशन केला तर सिम्पली तुम्हाला आन्सर भेटणार आहे याचे. सो आता -2 ची किती आहे, तर इथे बघू शकता 0.1 आहे. त्यानंतर -1 ची किती आहे, k आहे. k म्हणजेच काय आहे, तर आता आपल्याला माहिती आहे 0.1 आणि 0 ची किती आहे, 0. सो सिम्पली किती येईल, 0.4. सो या पद्धतीने तुम्हाला कधी तर रेंज पण देतील, लेस दॅन, इक्वल दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन. सो या पद्धतीची कंडिशन देतील आणि त्यांच्या प्रोबॅबिलिटीज फाइंड करायला लागतील. तर सिम्पली त्यांच्यामध्ये जे रॅन्डम व्हेरिएबल बसणार आहे त्यांच्या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी करायची आणि त्यांचे समेशन घ्यायचे. सो या पद्धतीनं. आणि एखादा बघायचं झाले तर समजा इथं घेऊया आता -1 लेस दॅन इक्वल टू 2 घेऊया. ओके, सो -1 आता आपण -1 कन्सिडर करणार आहे का, सो नाही, कारण की इथं आपल्याला इक्वल टू नाहीये, इथं फक्त ग्रेटर दॅन -1 आहे, तर -1 कन्सिडर करणार नाहीये. त्यानंतर आपण कोणतं इथं -2 0 कन्सिडर करणार आहे, त्यानंतर 1 कन्सिडर करणार आहे, 2 करणार आहे का, हा, तर 2 लेस इक्वल दॅन ठेवले आपण. सो इक्वल टू आहे म्हणल्यावर ए पण कन्सिडर करणार आहे. सो सिम्पली कोणत्या याची x इज इक्वल टू 0 प्लस p ऑफ x इज इक्वल टू 1 प्लस p ऑफ x इज इक्वल टू 2 येईल आणि यांची नंतर प्रोबॅबिलिटीचे समेशन केल्यानंतर याचे आन्सर भेटणार आहे. सो या टाइपचे क्वेश्चन्स विचारतात आणि 1-2-3 टाइपचे क्वेश्चन्स बघूया आपण याच्यावर. ओके, तर पुढचं एक्झाम्पल घेतले. यामध्ये काय केले की प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x, म्हणजे हा ग्रेटर x असतो, हा स्मॉलर आहे, तो व्हेरिएबल असणार आहे आणि त्याची आपल्याला व्हॅल्यू काय दिल्या प्रत्येक प्रोबॅबिलिटीचे, तर प्रत्येक व्हेरिएबलसाठी म्हणजे x जेव्हा 0 1 2 3 4 5 असणार आहे
तेव्हासाठी जी प्रोबॅबिलिटी किती दिल्या 5cx. आता हे NCX आपण जे ह्याच्यात शिकलेलो परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन 11th मध्ये टॉपिक झालाय. सो त्यामध्ये शिकलेलो PCX म्हणजे सिम्पली काय असतं तर किती n मधल्या x अरेंजमेंट परम्युटेशनसाठी असतं, इथं सिलेक्शन असतं. सो त्या पद्धतीने आता आपण डिटेलमध्ये बघणार नाही. जेव्हा परम्युटेशन कॉम्बिनेशन टॉपिक बघू आपण त्यामध्ये तेव्हा डिटेलमध्ये जाऊन बघणार आहे. सो आणि तुम्हाला सी ची व्हॅल्यू जास्त बायनॉमियल मध्ये पण लागेल त्या टॉपिक मध्ये सांगून देईल. आणि अपॉन 2/5. सो या पद्धतीने आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची एक कंडिशन दिल्या किंवा एक समजा पॅटर्न दिलाय की या पद्धतीच्या प्रोबॅबिलिटीज आहेत या रॅन्डम व्हेरिएबलसाठी आणि आपल्याला फाइंड काय करायला सांगितले प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल टू 3. सो आपल्याला सिम्पली पहिला काय करून घ्यायचं आहे तर एक चार्ट तयार करून घ्यायचा. किती व्हेरिएबल्स आहेत तर 6 व्हेरिएबल्स आहेत आणि 6 वाढला. ओके, आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यूज तर माहिती आहेत काय काय आहेत 0 1 2 3 4 आणि 5 पर्यंत. आता आपल्याला हे फाइंड करायचं आहे पी आहे. सो आता आपल्याला केवढं किती विचारलंय बघा 3 ग्रेटरचं पाहिजे 3 पेक्षा ग्रेटर पाहिजे. 3 पेक्षा ग्रेटर कोण कोण आहे 4 आहे आणि 5. सो आपल्याला आता तेवढ्यांचंच पाहिजे तर तेवढ्यांचंच फाइंड करायचं. आपल्याला काही म्हणलेलं नाही की पूर्ण टेबल तयार करा. सो एवढ्याच आपल्याला कन्सिडर करायचं. 4 आणि 5 कन्सिडर करायचं. त्यांची जी प्रोबॅबिलिटी येतील त्यांची समेशन केल्यावर आन्सर भेटणार आहे तर याची फाइंड करायची गरजच नाही आपल्याला. सो 4 साठी काय असणार आहे 4 साठी इथे जर आपण डायरेक्ट 4 पुट करायचं आहे. सो जेव्हा x इक्वल टू 4 असेल तेव्हा साठी प्रोबॅबिलिटी काय आहे PC4 अपॉन 2/5. ओके, सो 2/5. आता हे कसं सॉल्व्ह करायचं असते ते लक्षात घ्या. आता 4 आहे ना तर सिम्पली आता लक्षात घ्या इथं मी फॉर्म्युला त्यांनी सांगत तसं. सो 5 आहे ते 5 4 वेळा कमी करा. ओके, सो 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 आणि नंतर 4 आहे ते 1 पर्यंत न्या. सो 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 असं तुम्ही करू शकता. आता इथं 5C1 पण लिहिलं असतं चालू असतं ते कसं ते पुढच्या टॉपिक मध्ये बघूया. आता फक्त बघून घ्या की काय करायचं आपल्याला. जी वरची व्हॅल्यू आहे त्याला किती टाइम्स कमी करायचं आहे जी खालची व्हॅल्यू आहे. म्हणजे आता इथं जर 5C3 असतं समजा तर मी काय केलं असतं 3 टाइम्स कमी केलं असतं म्हणजे 5 इंटू 4 इंटू 3 केलं असतं. आता इथं 4 आहे त्यामुळे मी 4 म्हणजे जेवढा हा नंबर आहे तेवढे नंबर्स इथं असायला पाहिजेत. समजा 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 आणि खालचा जो नंबर असणार आहे तो डिनॉमिनेटरला 1 पर्यंत न्यायचा आहे. ओके, सो सिम्पली काय आलं तुम्हाला त्यानंतर काय होणार आहे 432 कॅन्सल होणार आहे 432. ओके, म्हणजे व्हॅल्यू किती येईल 5 अपॉन 2/5 घेऊया इथं डायरेक्ट. ओके, सो तुम्हाला व्हॅल्यू काय भेटली 5 इंटू 2/5. आता इथं डायरेक्ट 32 लिहिला तरी चालेल. सो 5 अपॉन 32. त्यानंतर काय फाइंड करायचे x इज इक्वल टू 5 साठी. सो 5 साठी 5C5 2/5. सो इथे पण आता 5C5 ची व्हॅल्यू डायरेक्ट माहित असते आपल्याला 1 आहे. इथे जर समजा इथे पण जेव्हा 5 पेक्षा जस्ट कमी असते म्हणजे 5C4 आहे. ओके, सो 5 पेक्षा 4 आहे म्हणजे इथे जर n असेल तर इथे n-1 असते तेव्हा डायरेक्ट व्हॅल्यू त्याची n येत असते. सो पुढे बघा फॉर्म्युला ते आता फक्त त्यामध्ये डीप जायला नको. ओके, सो 5C5 ची 1 व्हॅल्यू येते आणि इथं 2/5 तर याची 1/32. यांचे जर तुम्ही समेशन केला 6/32 भेटेल तुम्हाला म्हणजेच इथं पुढे केल्या 3/60. सो हे तुमचे झाले आन्सर. सो या पद्धतीने फाइंड करायचं आपल्याला. काय करायचं आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करून घ्यायचं आहे. सो जर गरज पडत नाहीये कम्प्लीट तयार करायची सो तिथं जेवढं लागणार आहे तेवढंच फाइंड करून घ्या आणि त्यांची समेशन करून तुम्हाला पुढच्या व्हॅल्यू भेटणार आहे. त्यानंतर आता आपण एक एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा व्हॅरियन्स ह्याच्यावरचं ते एक्झाम्पल बघूया. ओके, तर एक पुढचा क्वेश्चन घेतलाय व्हॅरियन्स आणि मीन यांच्याशी रिलेटेड आहे. तर काय दिलंय आपल्याला पहिला तर व्हॅरियन्स दिलाय 4. ओके, सो व्हॅरियन्स 4 दिलाय. त्यानंतर आपल्याला EX² 13 दिलाय. हा जर नीट बघितला EX² आहे हा EX² नाही EX नाही आहे फक्त. इथं आपल्याला EX फाइंड करायचा आहे म्हणजे मीन फाइंड करायचा आहे आणि हा EX² आहे जो आपण फाइंड करत होतो BI(xi²). सो त्यामधला हा आहे. तर आता आपल्याला सिम्पली यासाठी एक फॉर्म्युला आहे व्हॅरियन्सचा म्हणजे 2-3च फॉर्म्युला आहेत पूर्ण टॉपिक मध्ये. सो सिंपल पडतं की काय असणार आहे. सो एकच फॉर्म्युला आहे याच्यासाठी. तर काय व्हॅरियन्स ऑफ x म्हणजे काय असतं EX² मायनस EX². ओके, सो ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो व्हॅरियन्स दिला आपल्याला डायरेक्ट किती 4 दिला. त्यानंतर
EX². ओके, सो EX² पण आपल्याला डायरेक्टली दिलेला आहे. सो इथं हा आपण इथं पुट करूया डायरेक्ट 13. त्यानंतर आपल्याला EX फाइंड करायचं. हो, हे आहे तसंच ठेवूया, EX फाइंड करायचं. सो या 13 या साईडला गेलं आणि इथं जर मायनस साइन चेंज केलं किंवा हे जर इकडे गेलं समजा आणि हे या साईडला गेलं तर आपल्याला काय भेटेल, EX² 13 - 4 होईल आणि आपल्याला भेटेल 9. आणि जेव्हा तुम्ही याचं दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घ्याल तेव्हा EX ची व्हॅल्यू भेटेल 3. सो ॲज सिम्पल ॲज आहे, खूप सिम्पल आहे टॉपिक. या पद्धतीचे क्वेश्चन विचारतात हे, तरी पण ह्याच्या पण पेक्षा खूप सिम्पल कधी कधी क्वेश्चन्स विचारतात या टॉपिकवरती. सो या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. काय आपण यासाठी काय केलं, व्हॅरियन्सचा हा एकच फॉर्म्युला आहे, त्यामध्ये आहे दिल्यात तशा व्हॅल्यू पुट केल्यात. आता कधी कधी काय होऊ शकतं, कधी तर EX देतील नंतर EX² देतील, त्यावरून व्हॅरियन्स फाइंड करायचा असेल किंवा आता जर समजा इथं एसडी दिला असतं तर एसडी काय आला असता, व्हॅरियन्स डायरेक्ट 4 दिलाय, एसडी किती येईल, √4 म्हणजे 2 येईल. सो या पद्धतीने देतील. कधी तर स्टँडर्ड डेव्हिएशन देतील, स्टँडर्ड डेव्हिएशन मधनं मीन फाइंड करायला लावते तुम्हाला. सो स्टँडर्ड डेव्हिएशनचं काय करणार आपण, तर पहिला व्हॅरियन्स फाइंड करून घेणार आणि व्हॅरियन्स वरनं आपल्याला मीनची व्हॅल्यू काढायची. सो या पद्धतीने क्वेश्चन विचारतात, एक फिरवून याचे जेवढे PYQs आहेत ते प्रॅक्टिस करा आणि खूप काही करायची गरज नाही, फक्त प्रॅक्टिस करत राहा. याचे MCQs आहेत आणि यानंतर आपण लगेच बायनॉमियल पण बघून घेऊया टॉपिक. सो हा सिम्पल टॉपिक आहे. ह्याचे जे मार्क्स आहेत ते चुकून पण घालवू नका, म्हणजे सिली मिस्टेक याच्यामध्ये नाही करायच्या, कारण की कन्सेप्ट तर सोपे आहेत, फक्त मिस्टेक झाली तरी यात सिली मिस्टेक होते. सो ती होऊन देऊ नका आणि लक्ष देऊन सोडवा हे सगळे. तर इथं स्टॉप करूया डायरेक्ट. आता मग नंतर बायनॉमियल बघूया टॉपिक.